कसे आहात मुलांनो? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. चला, आज आपण BDSच्या इयत्ता 3च्या परिसर अभ्यासचा पहिला पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे वनस्पती. वनस्पतींना इंग्रजीमध्ये प्लांट्स असं देखील म्हणतात. PLANTS प्लांट्स. तर या प्लांट्सबद्दल, या वनस्पतीबद्दल आता आपण माहिती पाहूया. बघा, पहिल्यांदा आपण या वनस्पतींची वैशिष्ट्य पाहूया. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, प्राण्याप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी आणि वाढीसाठी अन्नाची गरज असते. जसं प्राण्यांना जगण्यासाठी वाढीसाठी अन्नाची गरज असते, तसं वनस्पतींना देखील जगण्यासाठी वाढीसाठी अन्नाची गरज असते. या ठिकाणी या लहान मुलानं लावलेलं रोपटं त्याचं रूपांतर झाडामध्ये झालेलं आपण पाहतो. जर या रोपट्याला अन्न मिळालं नसतं तर त्याची वाढ झालीच नसती आणि त्याचं रूपांतर झाडामध्ये झालंच नसतं. यावरून आपल्याला लक्षात येतं की ज्याप्रमाणे प्राण्यांना जगण्यासाठी वाढीसाठी अन्नाची गरज असते, तसं वनस्पतीला देखील वाढीसाठी आणि जगण्यासाठी अन्नाची गरज असते. चला, दुसरं वैशिष्ट्य पाहूया. वनस्पती श्वसन करू शकतात. सजीवाचं वैशिष्ट्य पाहताना आपण पाहिलंय की जगातील सर्व सजीव श्वासोच्छ्वास करतात. वनस्पती देखील सजीव आहे. वनस्पती देखील काय करत असतात? श्वसन करत असतात. या ठिकाणी बघा, वनस्पतीची जी पाने आहेत, ही पाने वातावरणातील हवा शोषून घेतात. वातावरणातील हवा शोषून घेतात. इथं उलट आहे मुलांनो. ही जी वनस्पतीची पानं आहेत ती कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात आणि मानवाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू ते बाहेर सोडतात. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वनस्पती देखील श्वसन करू शकतात. तिसरं महत्त्वाची गोष्ट, त्या हालचाल करतात. आता म्हणाल, वनस्पती सर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठं जातात बरं? नाही ना, आपल्याला जाताना इकडं तिकडं जाताना नाही पाहायला मिळत. मात्र वनस्पतीची हालचाल वेगळ्या प्रकारे असते. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला एक सूर्यफुलाचं फूल दिसतं. त्या सूर्यफूल, त्याचं जे फूल आहे ते नेहमी पूर्व दिशेला, सूर्याच्या उगवण्याच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी एक लाजाळू नावाची वनस्पती आहे. ती लाजाळू वनस्पतीला जर आपण स्पर्श करायला गेलात तर ती आपोआप आपली पानं मिळतात. ही देखील एक हालचालच आहे. त्याचप्रमाणे ही तिथं एक वेल लावलेली आहे. वेल आधाराच्या दिशेनं वाढतात. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं त्या वाढतात. आधाराचा उपयोग करून वेल वरती वरती गेलेली आपल्याला दिसते. ही देखील वनस्पतीची एक हालचालच. यातून आपल्याला वनस्पतीचं तिसरं वैशिष्ट्य लक्षात आलं की त्या हालचाल करतात. हालचालला इंग्रजीमध्ये मुलांनो शब्द आहे मुवमेंट. MOVEMENT. मुवमेंट करतात, हालचाल करतात. आणि वनस्पतीचं चौथं लक्षण किंवा वनस्पतीचं चौथं वैशिष्ट्य आहे, इतर सजीवाप्रमाणे त्या प्रजनन सुद्धा करतात. प्रजनन हा शब्द थोडासा लहान वयात तुम्हाला अवघड वाटतो ना. अरे, स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते. आपण जर आंब्याची खोय मातीमध्ये रुजवली तर आंब्याचं मोठं झाड तयार होताना आपल्याला दिसतं. म्हणजे वनस्पती स्वतःसारखा जीव निर्माण करतात. या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहत असाल, बी रुजलंय, या बीचं रोपटं तयार झालंय, या रोपटाची वाढ झाली आहे आणि त्याचं मोठं झाड
झालेला आपण पाहतो. वनस्पती स्वतःसारखा जीव निर्माण करतात, म्हणजेच वनस्पती प्रजनन सुद्धा करतात. चला, वनस्पतीची इतर वैशिष्ट्य आपण पाहूया. बघा, या ठिकाणी वनस्पतीची वैशिष्ट्ये आपण पाहूया. वनस्पती सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी यांच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय, ही वनस्पती आहे. ह्या वनस्पती कशा कशाच्या साह्यानं, या मातीमध्ये असलेले जे पाणी आहे ते पाणी, त्याचप्रमाणे वातावरणातील हवा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्यप्रकाश. वनस्पती पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे वनस्पती स्वयंपोषी असतात, स्वावलंबी आहेत त्या. मानव मात्र स्वावलंबी नाही, स्वयंपोषी नाही, तो परपोषी आहे. तो अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतो. चला, वनस्पतीचं पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया. वनस्पतींना वाढीसाठी खनिजे आवश्यक असतात. ही खनिजे मातीतून शोषली जातात. बघा, या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की वनस्पतीची जी मुळं आहेत ती खोलवर जमिनीमध्ये रुजलेली असतात. या वनस्पतीची मुळं पाणी आणि मातीतून खनिजे, हा शब्द अवघड वाटत असेल. खनिजे हा एक असा घटक आहे जो आपल्या सजीवांना वाढीसाठी उपयोगी असतो. आता आपल्या वाढीसाठी, माणसाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी खनिजं आपल्याला फळं असतील किंवा दूध असेल यासारख्या गोष्टीतून मिळत असतात. त्यामुळं आई वडील आपल्याला नेहमी फळं खायचा आग्रह करतात. अरे, फळं खात जा, दूध पीत जा. त्याचं कारणच ते आहे, कारण त्या फळामध्ये आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज असतात आणि त्यामुळंच आपले आई वडील आपल्याला दूध पिण्याचा आणि फळं खाण्याचा आग्रह करतात. चला, पुढचं चित्र पाहूया. हा, बघा मला, आता यापूर्वीच्या चित्रामध्ये आपण वनस्पतीचे वैशिष्ट्य पाहिली. या चित्रामध्ये वनस्पतीचे भाग आपण समजून घेणार. पार्ट्स ऑफ प्लांट्स. जसं माणसाला वेगवेगळी कामं करण्यासाठी, वेगवेगळी कार्य पार पडण्यासाठी आपल्याला अवयव आहे, तसं वनस्पतींना देखील वेगवेगळी कार्य पार पडण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात. चला, वनस्पतीचे 5 मुख्य भाग असतात. ते म्हणजे मुळे, खोड, पाने, फुले आणि फळे होय. हे भाग विविध कार्य पार पडतात. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला वनस्पतीचे 5 मुख्य भाग स्पष्ट रूपात दिसत आहे. पहिला भाग मुळे. कुठं असतात रे मुळे? एखादं रोपटं जर तुम्ही उपटून पाहिलं तर त्याची मुळं जमिनीखाली असतात. ही मुळांना इंग्रजीमध्ये रूट्स असं देखील म्हणतात. रूट्सचं स्पेलिंग पाठ करा, ROOTS, रूट्स. दुसरा वनस्पतीचा भाग म्हणजे खोड. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय मुलांनो की या जमिनीच्या जो वरचा भाग आहे मुलांनो, इथं दिसतंय बघ, त्या जमिनीच्या वरती वनस्पतीचा जो भाग आहे त्याला आपण खोड म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला स्टेम असं म्हणतात. तिसरा वनस्पतीचा मुख्य भाग आहे ती म्हणजे ह्या हिरव्या रंगाची पानं. पानांना इंग्रजीमध्ये लीव्ज म्हणतात. बघा, इथं लेबल दिलेलं आहे, LEAVES, लीव्ज. वनस्पतीचा चौथा मुख्य भाग म्हणजे फुले होय. बघा बरं, इथं या वनस्पतीला
फुलं आलेली आपल्याला दिसतात, रंगबिरंगी फुलं. आणि ही फुलांना इंग्रजीमध्ये फ्लावर्स म्हणतात, FLOWERS. त्याचप्रमाणे वनस्पतीचा 5वा मुख्य भाग म्हणजे फळे होय. वनस्पतींना फळं येतात, त्याला फ्रुट्स असं इंग्रजीमध्ये म्हणतात, FRUITS, फ्रुट्स. आणि ह्या वनस्पतीचे अवयव, वनस्पतीची वेगवेगळी कामं पार पडतात. या ठिकाणी बघा, मुळे जमिनीतील पाणी आणि क्षार शोषून घेण्याचं काम करतात. खोड, वनस्पतीचा जो भाग आहे, खोड, स्टेम ज्याला आपण म्हणतो, ते वनस्पतीला आधार देण्याचं काम करतो, सपोर्ट देण्याचं काम करतो. पानं सूर्यप्रकाश, हवा, पाणी यांच्या मदतीनं अन्न तयार करतात. त्याचप्रमाणे फुलं प्रजनन करणं हा फुलांचा मुख्य काम. प्रजननासाठी आवश्यक असणारा जे कीटक आहेत त्यांना आकर्षित करण्याचं काम ही फुलं करतात. त्याचप्रमाणे ही फळं हा देखील वनस्पतीचा प्रजननक्षम भाग आहे. या फळामध्ये असलेले जे बिया आहेत, त्या बिया जमिनीमध्ये रुजल्या की नवीन वनस्पती तयार होते. चला, वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांची कार्य आपण इथं थोडक्यात समजून घेतली. आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. चला, एक एक मुद्दा आपण पाहूया. बघा, वनस्पतीचे भाग सविस्तर आपण या चित्रामधून समजावून घेणार आहोत. पहिला भाग मुळे, ज्याला आपण रूट्स म्हणतो, ROOTS, रूट्स. मुळे जमिनीखाली असतात. वनस्पतीच्या प्रकारानुसार व गरजेप्रमाणे मुळांचे अनेक प्रकार पडतात. काही प्रकार खालीलप्रमाणे. मुळांचे प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहिल्या चित्रामध्ये बघा, अपस्थानिक मुळे किंवा तंतुमुळे. या ठिकाणी 3 चित्र तुम्हाला दिसत आहेत. गवताचं चित्र, कांद्याचं चित्र आणि गहू ही जी वनस्पती आहे त्याचं चित्र. या ठिकाणी जमिनीखालचा जो भाग आहे, जी मुळं आहे, त्या मुळांचं निरीक्षण करा. ही जी मुळं आहे अगदी धाग्यासारखी आपल्याला जमिनीमध्ये पसरलेली दिसतात. केसाच्या आकाराची, धाग्याच्या आकाराची मुळं, ही सगळी मुळं सारखीच आहेत, एकाच प्रकारची मुळं आहेत. त्याला आपण तंतुमय मुळे म्हणतात. एकाच प्रकारची मुळं जमिनीखाली सर्वत्र पसरतात. धाग्याच्या आकाराची मुळं जमिनीखाली पसरतात. त्याला तंतुमुळे असे म्हणतात, किंवा त्याला फायब्रस रूट्स असं देखील इंग्रजीमध्ये म्हणतात. दुसरा मुळाचा प्रकार आहे अधिमूळ किंवा सोटमूळ. इथं जमिनीखाली असलेला जो भाग आहे तो जाड रूपात आपल्याला पाहायला मिळतो. बघा ना, गाजराचं निरीक्षण करा. पहिल्यांदा आपल्याला जाड भाग पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अन्नाचा संचय केलेला असतो आणि त्या जाड भागावर छोटी छोटी मुळं आपल्याला पाहायला मिळतात. बघा, गाजर, मुळा जर आपण जमिनीखाली वाढलेला भाग दिसला तर एक जाडसा भाग तुम्हाला दिसतोय आणि त्याला छोटी छोटी मुळं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यालाच आपण सोटमूळ किंवा अधिमूळ असं म्हणतात. या ठिकाणी ही मुळं वनस्पतींना आधार देण्याचं काम करतात. तर या चित्रामध्ये आपण वनस्पतीचे मुळांचे 2 प्रकार आपण पाहिले. एक तंतुमय मुळं किंवा दुसरा आहे भाग तो म्हणजे सोटमूळ. चला, पुढच्या चित्रामध्ये आपण बघा, मुळांची कार्य या चित्रामध्ये समजून घेऊया. मुळांचं काम काय बघा. पहिलं कार्य, मुळांचं मुख्य कार्य म्हणजे वनस्पतींना आधार देणं.
या ठिकाणी बघा, हे मोठं झाड आहे आणि त्याची मुळं आपल्याला खाली जमिनीखाली सगळीकडे पसरलेली मिळतात. जर मुळं नसतील तर विचार करा काय होईल, विचार करा काय होईल. जोरदार वारा आला तर ही रोपटी उन्मळून पडली असती. इथं बघा, या खोडाच्या खाली, जमिनीच्या खाली ही वनस्पतीची मुळं खोलवर रुजलेली असतात. ती वनस्पतींना आधार देतात, सपोर्ट देतात. वारं आलं तरी सहजासहजी ही मुळं किंवा वनस्पती उन्मळून पडत नाही. मुळांचं पहिलं काम वनस्पतीला आधार देणं, वनस्पतीला सपोर्ट देणं. वनस्पतीचं दुसरं मुख्य काम बघा, मुळे जमिनीतील क्षार व पाणी शोषून खोडाकडे पाठवतात. इथं एक वनस्पती दिलेली आहे. वनस्पती खाली पसरलेली ही मुळं पहा. या वनस्पतीमध्ये या जमिनीखाली असलेली जी माती आहे त्या मातीतून पाणी शोषून घेण्याचं काम मुळं करतात आणि ती कुठं पाठवतात? तिथं बाणाच्या दिशेनं बघा, खोडाकडं पाठवण्याची व्यवस्था मुळं करतात. त्याप्रमाणे मी मगाशीच सांगितलं ना, वनस्पतीच्या वाढीसाठी खनिजांची आवश्यकता असते, क्षारांची आवश्यकता असते. ती क्षार कुठं असतात? ते मातीमध्ये असतात. ते मातीमध्ये असलेले क्षार, मिनरल्स देखील ही मुळं शोषतात आणि ती खोडाकडं पाठवण्याची व्यवस्था करतात. हे मुळांचं दुसरं काम. पहिलं काम वनस्पतींना आधार देणं, सपोर्ट देणं. दुसरं काम जमिनीत खाली असलेल्या मातीतून पाणी आणि क्षार शोषून घेऊन ते खोडांकडे पाठवणं. चला पुढचं बघूया. बघ, एक मिनिट मुलांनो. बघ, वनस्पतीचा पुढचा महत्वाचा भाग आहे ते म्हणजे खोड. या ठिकाणी बघा, हे वनस्पतीचा भाग आहे. दुसरा महत्वाचा वनस्पतीचा पार्ट म्हणजे खोड, ज्याला आपण स्टेम म्हणतो. बघा, वनस्पतीच्या जमिनीबाहेर वाढणाऱ्या भागाला खोड म्हणतात. या ठिकाणी हा जमीन आणि या जमिनीच्या बाहेर वाढणारा हा जो भाग आहे, इथं बघा लेबल दिलेलं आहे खोड, ज्याला आपण स्टेम म्हणतो. खोडावर बघा पाने, फुले व फळे यांची अशा रीतीनं मांडणी केलेली असते की त्यांना पुरेसा प्रकाश व हवा मिळेल. आणि मुलांनो, या खोडावर काय येतात रे? पाने येतात, फुलं येतात, त्याचप्रमाणे फळं पण येतात. आणि यांची मांडणी अशी केलेली असते की जेणेकरून त्यांना हा सूर्यप्रकाश सहजरित्या मिळेल. अशा प्रकारे त्या खोडावर या सगळ्यांची रचना केलेली असते, मांडणी केलेली असते. चला पुढचं चित्र बघूया. आता या चित्रामध्ये आपण खोडांचं कार्य समजून घेऊया. वनस्पतीचा दुसरा जो भाग आहे खोड. खोड म्हणजे काय ते आपण मागील चित्रामध्ये पाहिलं. या भागामध्ये आपण खोडाचं कार्य समजून घेऊया. बघा, मुळांनी शोषलेले पाणी आणि क्षार वनस्पतीच्या सर्व अवयवांना खोडामार्फत पोहोचवले जाते. या ठिकाणी चित्रामध्ये पाहत असाल की ही मुळं काय करतात, तर या जमिनीमध्ये असलेलं पाणी असेल आणि क्षार, पाणी आणि क्षार खोडापर्यंत बघा, या बाणाची दिशा बघा, क्षार व पाणी या खोडापर्यंत पोहोचवतात. आणि खोड काय करतो? खोड वनस्पतीच्या सर्व अवयवांना म्हणजे पानांना, फुलांना आणि फळांना
हे पाणी व क्षार पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर खोड करतं. हे खोडाचं कार्य आहे, हे खोडाचं काम. चला आपण आता पानांचं काम पाहूया. पानांचं नेमकं कार्य काय आहे ते दुसऱ्या चित्रातून आपण पाहूया. इथं बघा, पान. वनस्पतीचा तिसरा मुख्य भाग म्हणजे पाने. पानांना इंग्रजीमध्ये लीव्ज म्हणतात. पाट्यानं स्पेलिंग LEAVES. काय करतात पानं? बघा, त्याबद्दलची पहिली माहिती पाहूया. पाने खोड किंवा फांद्यावर येतात. पाने खोडामधून पाणी शोषून घेतात आणि सूर्यप्रकाश आणि हवा यांच्या मदतीने वनस्पतीसाठी अन्न तयार करतात. हे पानाचं काम. आता बघा, या ठिकाणी या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, जर छोटंसं रोपटं आहे. ह्या रोपटं बघा, याला जी पानं आलेली आहेत, ही पानं कुठं आलेत रे? या खोडाला आलेत. पाने खोड किंवा फांद्यावर येतात. इथं जे मोठी वनस्पती असेल, ज्याला आपण झाड म्हणतो, वृक्ष म्हणतो, ह्याचं जे खोड आहे ते मोठं आहे. या खोडाला अनेक फांद्या फुटलेला तुम्हाला दिसत असतील आणि या फांद्यांना ही पानं आलेली तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे वनस्पतीची जी पानं आहेत ती कुठे येतात रे? एक तर खोडावर येतात, किंवा जर खोड मोठं असेल तर त्याला अनेक फांद्या फुटलेल्या असतात आणि त्या फांद्यावर देखील येते. चला दुसरा मुद्दा आपण पाहूया. पाने अन्न तयार करतात. अतिशय महत्वाचा. बघा, ही जी पानं आहेत, जी हिरव्या रंगाची पानं आहेत, ही पानं कशा कशाच्या साह्याकडून? बघा, मुळांनी पाठवलेलं जे पाणी आहे, वातावरणातील हवा आणि तिसरा मुख्य घटक म्हणजे सूर्यप्रकाश, या 3 घटकाच्या मदतीनं ही जी पानं आहेत ती काय तयार करतात? अन्न तयार करतात. अन्नाला इंग्रजीमध्ये फूड असं देखील म्हणतात. ही इंग्रजी नावं वाचत चला आणि लक्षात देखील ठेवत चला. पाने सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करतात, हवेच्या मदतीनं अन्न तयार करतात आणि पाण्याच्या मदतीनं देखील काय करतात? अन्न तयार करतात. चला पुढचा मुद्दा आपण पाहूया. इथं बघा, मगाशी आपण पाहिलं की वनस्पती अन्न तयार करतात. मग हे अन्न तयार करण्याचं मुख्य काम कोणाचं आहे? तर पानाचं. बघा कसं तयार होतं अन्न. पाने खोडामधून पाणी शोषून घेतात आणि सूर्यप्रकाश आणि हवा, डार्क केलेलेच बघा मुद्दे, सूर्यप्रकाश आणि हवा यांच्या मदतीनं वनस्पतीसाठी अन्न तयार करतात. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला अतिशय महत्त्वाचा शब्द प्रकाश संश्लेषण, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस असं देखील म्हणतात. समजून घेऊया. बघा, पाने वनस्पतीसाठी अन्न तयार करतात. ही जी पानं आहेत ती वनस्पतीसाठी अन्न तयार करतात. मुळांकडून आलेलं पाणी, वातावरणातील हवा आणि सूर्याकडून आलेला सूर्यप्रकाश, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सनलाईट म्हणतो, यांच्या मदतीनं पानं वनस्पतीसाठी अन्न तयार करतात. आणि ह्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला हे नाव लक्षात ठेवा, प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. वनस्पती बघा, परत एकदा लक्षात ठेवा, काय काय लागतं अन्न तयार करायला? पाणी, वॉटर, हवा, एअर, सूर्यप्रकाश यांच्या मदतीनं वनस्पतीला लागणारं जे अन्न आहे ती पानं तयार करतात आणि या क्रियेला
प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. लक्षात आलं ना? चला पुढचा मुद्दा पाहूया. बघ, पानांचं आणखीन एक काम. बघ, पाने श्वसनाचं कार्य सुद्धा पार पडतात. पानाच्या खालच्या भागावर असणारी पर्णरंध्रे श्वसन प्रक्रिया पार पडतात. या चित्रामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. पाने श्वसनाचं कार्य करतात. बघा, या ठिकाणी जी पान आहेत ती हवेमधला, लक्षात ठेवा, हवेमधला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात, आतमध्ये घेतात, शोषून घेतात. हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. आणि या ठिकाणी बघा, हे महत्वाचं नाव, ऑक्सिजन जो वायू आहे या पानावाटे बाहेर ते टाकतात, जो माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे. बघा, पर्णरंध्रे हा शब्द लक्षात ठेवा. रंध्रे म्हणजे छिद्र. श्वसन प्रक्रिया पार पडतात. या पानाचं नीट निरीक्षण करा. या पानाच्या खालच्या भागामध्ये जर आपण मायक्रोस्कोप घेऊन, सूक्ष्मदर्शी घेऊन जर आपण पाहिलं तर ही छोटी छोटी छिद्र तुम्हाला दिसतात. आणि या छिद्रांचं नाव आहे पर्णरंध्रे. इंग्रजीमध्ये त्याला स्टोमॅटा म्हणतात. हे लहान वयातच ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर पुढं सायन्स शिकताना अजिबात अडचण येणार नाही. आणि ही जो हवेमधली हवा जी आहे ती ही पर्णरंध्रे काय करतात, शोषून घेतात. आणि या शोषणाच्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये रेस्पायरेशन असं देखील म्हणतात. पर्णरंध्रे श्वसन प्रक्रिया पार पडतात. चला पुढचा मुद्दा पाहू. बघा, पुढचा जो मुद्दा आहे ती वनस्पतीचा जो पुढचा भाग आहे ना मुलांनो, ते म्हणजे कोणता? फुले, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फ्लावर्स म्हणतो. एक एक मुद्दा समजून घ्या. फुले फांद्यावर असतात. कुठे येतात? फांद्यावर फुलं येतात. खोडाना अनेक फांद्या फुटतात आणि त्याच्यावर फुले. बर, फूल हा वनस्पतीचा प्रजननक्षम भाग आहे. प्रजननक्षम भाग म्हणजे काय? तर नवीन जीव तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती या फुलामध्ये. पुढं बघा, फुलामध्ये फुलांचे फळात रूपांतर होते. फुलांचं रूपांतर कुठं होतं? पुढं फळामध्ये होतं. फळामध्ये बी असते. आता बघा, एक एक मुद्दा सविस्तर पाहूया. फुले फांद्यावर असतात. इथे बघा, या फांदी दिसते तुम्हाला आणि त्या ठिकाणी आलेलं फूल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा, दुसरं, फूल हा प्रजननक्षम भाग आहे. या फुलावर बघा, या छोटे छोटे जे पॉइंट आहेत त्याला आपण परागकण म्हणतो. आणि या फुलामध्ये असलेले परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची जी गरज आहे ती कोण पूर्ण करतं मुलांनो? तर हे कीटक. हे कीटक फुलामध्ये असणारे परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. आता बघा, या फुलाचं काय होतं? फळात रूपांतर होतं. फुलाचं फळात रूपांतर होण्याची प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा, या फुलाचं काय तयार झालं? फळ तयार झालं. आणि या फळाच्या आतमध्ये काय असतं? ह्या बिया असतात. ह्या छोट्या छोट्या बिया तुम्हाला पाहायला मिळतात. इंग्रजीमध्ये त्याला आपण सीड असं म्हणतो. आणि हे बिया जमिनीमध्ये रुजल्या की काय तयार होते? नवीन वनस्पती तयार होते. म्हणजे फुले, लक्षात ठेवा,
वनस्पतीचा प्रजननक्षम भाग. ओके, पुढच्या चित्राकडे जाऊ. बघ, या मुद्द्यामध्ये आपल्याला एक मिनिट मुलांनो, वनस्पतीचा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फुलांचं कार्य समजून घ्यायचं. फुलांचे मुख्य कार्य म्हणजे परागकण वाहून नेण्यासाठी कीटकांना आकर्षित करणं. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला वनस्पतीमध्ये परागकण कुठं असतात, फुलामध्ये परागकण कुठं असतात ते नेमकं पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी बघा, परागकण तुम्हाला हे दाखवलेले आहेत. हे परागकण, हे परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी याचं काम कोण करतं, तर हे जे कीटक आहेत तुम्हाला बघा फुलाभोवती फिरणारे फुलपाखरं दिसत असतील किंवा मधमाशा तुम्हाला दिसत असतील, तर हे काय करतात, फुलामधले जे परागकण आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. त्यासाठी फुलांना विविध रंग व छटा असतात. फुलांकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होतो मुलांनो. का रे, फुलं हे वेगवेगळ्या रंगाची आहेत. इथं बघा दिसत आहेत तुम्हाला, फुलं ही वेगवेगळ्या रंगाची आहेत मुलांनो. आणि या कीटकांना आकर्षित करण्यासाठी या फुलांना वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या छटा असतात. तर मुलांनो, हा या वनस्पती भागाचा पहिला भाग आज आपण पाहिला. वनस्पती घटकाचा दुसरा भाग आपण उद्या परवा तुम्हाला देता येईल आणि तो पहा, वाचा आणि लक्षात ठेवा. बाय.